अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। 5 ऑगस्ट 2025 वार मंगळवार। या दिवशी आहे पुत्रदा एकादशी। पुत्रदा एकादशीच्या दिवशी चुकूनही या गोष्टी ज्या आहेत त्या करू नये। पुत्रदा एकादशीचं व्रत हे संतती प्राप्तीसाठी केलं जातं, जे उद्या म्हणजेच 5 ऑगस्टला साजरं केलं जाणार आहे। धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी काही गोष्टी करणं निषिद्ध मानलं जातं। असं म्हटलं जातं की जर ते पाळले नाही तर उपवासाचं फळ मिळत नाही। तर हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं। एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली जाते। एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होते। पुत्रदा एकादशी ही वर्षातून 2दा साजरी केली जाते। एकदा पौष महिन्यात आणि दुसरी असते ती म्हणजे श्रावण महिन्यात। श्रावण महिन्यात येत असल्यानं पुत्रदा एकादशीच्या व्रताचं महत्त्व हे आणखी वाढतं। दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला म्हणजेच यावेळी 5 ऑगस्टला पुत्रदा एकादशीचं व्रत केलं जाणार आहे। तर धार्मिक श्रद्धा अशी आहे की व्रतामुळे मुलांचा जन्म होतो आणि मुलांच्या सुखातील अडथळे जे आहेत ते देखील दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते। पुत्रदा एकादशी ही भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी खूप खास आहे। पुत्रदा एकादशीच्या दिवशी विशेष पद्धतीनं पूजा केल्यामुळं तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात। या दिवशी अनेक भक्त उपवास करतात आणि पूर्ण भक्तीने त्या नियमांचं पालन देखील करून पूजा करतात। तर या एकादशीच्या दरम्यान काय करू नये असं बघा, तेच मी या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सर्वात पहिलं म्हणजे या दिवशी खोटं बोलू नये। हे एकादशी व्रत हे सत्य आणि पवित्रतेचं प्रतीक आहे, म्हणून उपवास करताना कधीही खोटं बोलू नये। त्याचबरोबर तामसिक अन्न निषिद्ध आहे। म्हणजेच काय, पुत्रदा एकादशीच्या व्रतामध्ये लसूण, कांदा, मांस, मासे, अंडी, मद्यपान, तामसिक अन्न खाऊ नये। त्याचबरोबर रागावणं देखील टाळावं। एकादशीच्या व्रतामध्ये स्वतःला शांत, संयमी आणि सकारात्मक ठेवावं। तसेच भांडणं, वादविवादापासून दूर राहावं। एकादशीच्या दिवशी झोपल्यानं उपवासाचं पुण्य कमी होतं। दिवसा झोपू नये अशी धार्मिक मान्यता आहे की म्हणून उपवासाच्या वेळी कधीही दुपारी झोपू नये। त्याचबरोबर एकादशीच्या उपवासात एखाद्याचा अपमान करणं किंवा त्याचं वाईट बोलणं उपवासाचा परिणाम करू शकतं, म्हणून या कृतीपासून देखील दूर राहावं। त्याचबरोबर एकादशी तिथीला तुळशी तोडणं देखील निषिद्ध मानलं जातं, म्हणून पुत्रदा एकादशीच्या व्रताला तुळशीचं पानं तोडू नये। त्याचबरोबर तुळशीला स्पर्श देखील करू नये। तसंच तुळशीला पाणी देखील घालू नये। असं म्हटलं जातं एकादशीच्या दिवशी तुळस देखील श्रीहरी विष्णूंसाठी उपवास करत असते। त्याचबरोबर एकादशीला नख कापणे, केस कापणे हे देखील अशुभ मानलं जातं। तर त्याचबरोबर पुरुषांनी दाढी देखील करू नये। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।